जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ञ संचालक, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख शरद अण्णा चौधरी यांच्या वाढदिवसाला विविध मान्यवरांनी हजेरी लावून अभिष्ट चिंतन केले। यामध्ये जिल्हा परिषद गटनेते आशाताई बुचके, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विघ्नहर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, जुन्नर पंचायत समितीच्या माजी सभापती संगीताताई वाघ आदी मान्यवर उपस्थित होते। या सगळ्याच मान्यवरांनी शरद अण्णा चौधरी यांचं तोंड भरून कौतुक केलं। शरद अण्णा चौधरी यांच्या कार्याचा आढावा विविध मान्यवरांनी तरुणांपुढे मांडला। शरद अण्णा चौधरी यांना भविष्यकाळ निश्चित उज्ज्वल आहे अशा प्रकारच्याही शुभेच्छा यावेळी मान्यवरांनी दिल्या। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, उमरज। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद गटनेत्या, आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई आदरणीय आशाताई बुचके, जिल्हा परिषद माजी सदस्य आणि या तालुक्याचे तालुका प्रमुख आदरणीय माऊली खंडागळे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य आपल्या सर्वांचे सहकारी गुलाबजी पारखे साहेब, त्याचप्रमाणे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संतोष नाना खैरे, त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख मंगेश अण्णा काकडे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा वाघ, उद्योजक आमचे व्याही आंबेगाव तालुका अनिलजी गव्हाणे साहेब, जगदंबा पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन विलासजी हंडे, वतूरगावचे विद्यमान सरपंच बाळासाहेबजी घुले, माझे वर्गमित्र ॲडव्होकेट जयरामजी तांबे, त्याचप्रमाणे आदरणीय भाजपा आमचे मार्गदर्शक, शेतीनिष्ठ आणि खता औषधामध्ये अतिशय उत्कृष्ट असं ज्यांनी व्यवसाय केला ते आदरणीय सुभाष शेठजी तांबे, त्याचबरोबर आमच्या सर्वांच्या लाडक्या, जरी मी कधीच माझी त्यांना म्हणत नाही की आमच्या पंचायत समितीच्या सभापती वाघताई, की कुठलाही कार्यक्रम असेल तर वाघताई सातत्यानं आमच्या जवळच्या स्नेही आहेत, नातेवाईक आहेत, आणि म्हणून वाघताईंना सातत्यानं कुठलाही कार्यक्रम असेल तर आम्ही आग्रह धरतो, ताई तुम्ही या। परंतु ताई आज असं झालं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला जयराम शेठने सांगितलं की कुठल्याही कार्यकर्त्याला आज विठीस धरायचं नाही, येथील सन्मान घ्यायचा, शुभेच्छा द्यायच्या, नाश्ता पाणी जेवण करायचं आणि पाठवून द्यायचं, बसवायचं कोणालाच नाही, हा निर्णय झाला। आणि हा कार्यक्रम करत असताना मी ज्या वेळेला दसकरेला सकाळी वतूरला गेलो आणि कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीमाग हे सर्व काही रंगून ठेवलं, मग आमचे संदीप भाऊ डुंबरे असतील, सागर चौधरी असतील आणि त्याचप्रमाणे विनायकजी मुंडे असेल, या मंडळींनी, बाबूदादा आमचे माजी सरपंच सोपनराव यांनी हे कार्यक्रम राबवण्यात आला। आणि अशा प्रकारे की ज्या कार्यकर्त्यांना आपण कोणालाच निमंत्रित केलं नाही की थंडीमुळे कार्यक्रम होणार नाही असं सर्वांना सांगून टाकलं, आणि आज नाही म्हणता आपण सर्वजण या ठिकाणी दादा पाटील बसून राहिलात, आमचे शेतीनिष्ठ सोपनराव चौधरी, त्याचप्रमाणे संजयजी डुंबरे, त्याचप्रमाणे मंगेश भाऊ, अतिशय लांबून मंडळी आलेली आहेत। खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं कौतुक करावं, कारण अशी जी गव्हाणे
गाडगे पाटील, बोचरे पाटील सगळ्यांचाच नामोल्लेख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घेता येईल हांडे साहेब, परंतु मग अशी ताई बोलल्याप्रमाणे प्रत्येकाचं नाव घेतल्याशिवाय माझं खरं भागतच नाही. मला बाळासाहेब सोडवण्यापासून तर प्रत्येकाचा नामोल्लेख संदीप भाऊ घेता येईल, कारण नाव घेतलं तर थोडं बरं वाटतं आणि समोरच्याला वाटतं की बा आणि अशा प्रकारे आपण सर्वजण मोठ्या संख्येने एवढ्या थंडीमध्ये आलेले आहात. आदरणीय आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष जितूभाऊ असेल, नाथाभाऊ असेल, त्याचप्रमाणे कारभारी असेल, ही सर्व मंडळी जयशिंगराव पासून आमच्या धर्मदाय ट्रस्टची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे साडू या ना वरती या ना गावडे पाटील, समीर दादांना खुर्ची ठेवली पण खालीच बसलेत. आज खऱ्या अर्थानं हे व्यासपीठ 2019 चालू झालेला आहे आणि सर्वांना 2019च्या शुभेच्छा द्यायच्यात. त्यात माझा वाढदिवस, शिवसेनेचा जन्म सुद्धा 66ला झाला, माझाही जन्म 66ला झाला आणि म्हणून होणवा करता करता संदीप भाऊने आग्रह धरला नाही अण्णा 66चा जन्म आणि आपल्याला हे कार्यक्रम करायलाच पाहिजे, हा कार्यक्रम गोड झाला पाहिजे आणि म्हणून पुन्हा ही सर्व एका दिवसाची तयारी आणि अशा प्रकारे बरेच कार्यकर्त्यांना आपण सांगितले नाही आणि सांगितलं तर ते आपण शाळेपाशी 4 वाजता हा कार्यक्रम साजरा करतोय तो आपण केला. काही बिचारे 4 वाजता येऊन पण गेले. असं आता समाजानंतर ताई आले, माऊली दादा आले, मंगेशांना सर्वजण आलात नाना आणि आता आम्हाला वंचित ठेवलं. अशा प्रकारे हा कार्यक्रम होतोय. डॉक्टर पोपट चौधरी असतील, आपल्या ग्रामपंचायत सदस्य सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं आमचा 4 भावांचा परिवार, थोरले आमचे दत्तोबा शेठ, नितांत पक्षावरती प्रेम करणाऱ्या 5वा वर्धापना दिनानिमित्त दादांनी हिंदुस्थान लिव्हर सारख्या सर्व्हिसला रामराम केला आणि आदरणीय बाळासाहेब दांगट यांच्या पाठीमागे गावाला निघून आले आणि नोकरीला राजीनामा देऊन टाकला. VRS मला करायचीच नाही, बाळासाहेब नाही मला नोकरी करायची नाही आणि अशा प्रकारे ते गावाला आले आणि त्यानंतर त्यांच्या बरोबरीनं आमच्यासारखा कार्यकर्ता सुद्धा तेच काम करू लागलं. 5 वर्ष इकडून तिकडून इरिगेशनला कसं तरी माणिकडो सारख्या ठिकाणी काम केलं, पण मलाही तिकडे कर्मना ताईने सांगितल्याप्रमाणे मलाही मुंबईची थोडी वेळ लागलं आणि त्या माणसांमध्ये मी रमू लागलो. त्याच्यामुळे नोकरी पण गेली आणि नंतर किस्सा असा झाला का नोकरी गेल्या माऊली शेठ काय पश्चाताप होतोय. नंतर मॅडमला 12वी नंतर पुन्हा कॉलेजला घातलं, आता तू कॉलेज कर आणि तिनं कॉलेज केल्यानंतर एमएड सारखं शिक्षण झालं आणि तुमच्यासारख्या मंडळींच्या सानिध्यात आज मॅडम त्या ठिकाणी सर्व्हिस करत आहेत. अशा प्रकारे आमचे 2 नंबरचे बंधू अर्जुनराव शेती व्यवसाय सांभाळतात. डॉक्टर हे वेटरनरी डॉक्टर आहेत आणि जनावरांची चांगल्या प्रकारची सेवा आणि किराणा व्यावसायिक म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते या ठिकाणी काम करत आहेत. त्याचप्रमाणे माझ्याकडे फिरती पाटीलकी असल्यामुळे मला काही तसं काम नाहीच आणि अशा प्रकारे आपली सर्व मंडळी ही कार्यक्रम राबवतात. जयरामजी तांबेंच्या माध्यमातून सागर सुद्धा BA BEd सारखं शिक्षण घेऊन त्यांनी सुद्धा नोकरी सोडून जयराम शेठच्या सानिध्यामध्ये ते आज ग्राहक संरक्षण कक्षाचे विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे आणि अशा प्रकारे आमचं सर्व घर म्हटलं तरी आज पक्षाचंच काम करत आहे. अशा प्रकारे आमच्या महिला भगिनी असतील, खऱ्या अर्थानं श्रेय हे त्यांना जातं आशाताई की खऱ्या अर्थानं आम्हाला वेळेत जेवण देतात ते भाग्य आणि सातत्यानं आमच्या बहिणी असतील, थोरली असेल, धाकली असेल, खऱ्या अर्थाने 4-5 बहिणी अतिशय चांगल्या आहेत आणि सर्व कुटुंब आम्हाला व्याही सुद्धा खऱ्या अर्थाने चांगले मिळालेले आहेत. जावई सुद्धा सर्व गोड स्वभावाचे आहेत. असा आमचा हा परिवार आणि आमच्या चौधरी परिवारातील आमचे सर्व कार्यकर्ते हे खऱ्या अर्थाने जोमाने आपण सांगाल तसं काम करणारी आहेत. त्याचप्रमाणे माझा सर्व मित्र परिवार बबूदादापासून तर स्वपनराव चौधरी असेल, आमचे दुसरे स्वपनराव असतील, वतूर मधून आलेले आमचे सर्व कार्यकर्ते, गावडे साहेब आणि पाठीमागे जयराम पासून सर्वच मंडळी बसलेली आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेख करता येईल. आमच्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुरुषोत्तम हांडे आमचे बाळासाहेब दांगटचे PA म्हणून त्यांनी सुद्धा 5 वर्ष सर्व्हिसला दांड्या मारून त्यांनी सुद्धा PA म्हणून काम केलं आणि उत्कृष्ट असं बाळासाहेब संघ आजही ते फिरतात
परंतु त्यांना म्हटलं आता रिटायरमेंट आली 1 महिन्यावर, इकडे रिटायरमेंट झाली का तुम्हाला इकडे दुट्टी चालू होईल. आपल्या ताई आहेत, आपण सर्वजण मिळून तेही काम आपल्याला करायचे. अशा प्रकारे आपण सर्वजण आलात. बाळासाहेब सोनवणे, थंडी वाढलेली आहे, तुम्ही सर्वजण, वाणी साहेब, त्यांचा सर्व मित्र परिवार, आज या ठिकाणी जरी माझा वाढदिवस असेल तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक एकोपा आपण सर्वांनी एकत्रित भोजन करावं, एकत्रित यावं, हा उद्देश देण्यात येऊन ताईंचा वाढदिवस नारंगावला झाला, ताईंचा वाढदिवस आळ्या फाट्यावर झाला, त्याबरोबर आमचेही पण गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा, आमचाही कार्यक्रम वैष्णवधाम पर्यंत झाला, ओतूर पर्यंत जयराम शेठ आपण तो कार्यक्रम राबविला. आणि आजची खऱ्या अर्थाने 1 तारीख ही माझ्यासाठी सांगता समारोप सोहळा, हा वाढदिवसासाठी आपण सर्वजण आलात. ताईंचे बॅनर प्रत्येक जागी पाहिल्यात. ताई 2019च्या तुम्ही आमदार व्हा आणि आमदार झाल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आपण यावं. या ठिकाणी जयराम शेट्टी क्रमवारी लावली, ताई आमदार होतील, माऊली दादा आमदार होईल, माझ्यासारखा पुढे जर आयुष्य जर वाढलं तर आम्हाला आमदार तुम्ही दोन्ही नक्कीच करणार आहे, त्यात काही फरक नाही. नाही का? अशा प्रकारे प्रत्येकाचे स्वप्न असतात. पण मी धोरकरीच बरं आहे, मी पाठीमागं तुमच्या राहून चांगल्या प्रकारचं काम करीन. आपल्यावर जसं आजपर्यंत वरद असतं तुम्ही ठेवलेलं आहे, अशाच प्रकारचं वरद असतं सातत्यानं ठेवावं. आपली जी मंडळी एकोप्याने येतात, असाच एकोपा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी वाढवावा. थंडी जरी झाली तर आपण सगळेजण बसलेत. आमचे मामा खऱ्या अर्थानं मगाच्या धरून तळमळत आहेत, परंतु ते पण इरिगेशनला ताई त्यांचं लाईफ गेलेलं आहे, इरिगेशन सर्व्हिस केलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात. कार्यक्रम धरायचा नाही, परंतु मग आमचे नाथा शेठ असतील, जितू भाऊ असेल, या मंडळींनी, आमचे तनपुरे परिवारातील तानाजी असेल, आमचा हनुमंत असेल, पंढरीनाथ चौधरी, आमचे भगवान दादा, बाळासाहेब, जगन शेठ, सर्वांचाच नामोल्लेख करताना राजुरीवरून आलेले आपले कार्यकर्ते पप्पू पासून सुरेशराव, बाळासाहेब सगळेच उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला एकोप्याने कामं करायच्यात, कार्य करायच्यात. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी आपण सर्वजण आलात. 2019 सालच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी मी लाख शुभेच्छा देतो. शिवचिदंबर समितीचे सर्व कार्यकर्ते, संदीप भाऊ, आमचे डुमरे भाऊ, सर्वजण, बोचरे पाटील, संजीव भाऊ, सगळेच आपण आलात. आपल्या सर्वांना या ठिकाणी मंगेश भाऊ, आपण आरवी वरून आलात, आपला मित्र परिवार घेऊन आलात. आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. माता भगिनी, आमच्या विहीनबाई, त्याचप्रमाणे आमच्या हांडे मॅडम, त्याचप्रमाणे तनपुरे पटामधून आलेल्या आमच्या सर्व महिला भगिनी, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. सोने मॅडम बोलताय का? त्याचप्रमाणे आपण सर्वजण आलात, मी घेतो ना. आपण या 2019च्या आपल्या सर्वांना मी या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो. नाना खूप चांगले बोललेत, ताई बोललेत, माऊली शेठ बोललेत, मलाही काही बोलाय आता बाकी ठेवलेलं नाही. परंतु मी या ठिकाणी सर्वांना वाणी साहेबांपासून या नवीन वर्षाच्या आपल्याला लाख शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत, आभार मानत आहेत. 2019ला मी शुभेच्छा दिल्यात. माझा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय आणि आभार प्रदर्शन माझे लाडके सहकारी मित्र आदरणीय ओतूर गावचे एक विद्यमान सरपंच आदरणीय बाळासाहेब गुले यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार मानावं आणि आलेल्या अतिथींचं या ठिकाणी आपल्या गोड मुखातून सागरबाईंनी या ठिकाणी प्रत्येकाचं कौतुक केले, परंतु चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर आपण ते आभार या ठिकाणी मानावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.